सो आज मी थोडी माझी ओळख करून देते. माझं नाव मंगल जोशी. मी गेले 4 वर्ष संस्कार वर्ग घेते. अ, आणि आता सध्या मी ऑनलाईन बरेच क्लासेस कंडक्ट करते. संस्कार वर्ग आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, अँगर मॅनेजमेंट आहे, टाईम मॅनेजमेंट आहे. असे बरेच कोर्सेस मी घेते, लहानांसाठीही आणि मोठ्यांसाठीही. तर माझा हा थोडा प्रयत्न आहे, की शेवटी कसं समाजाच्या प्रती आपलंही काही देणं असतं. नुसतं घेत राहायचं नाही. थोडंसं दिलंही पाहिजे. त्यासाठी मी हे आता फ्री सेशन्स थोडे छोट्या-छोट्या सब्जेक्टवर सुरू केलेत. त्याच्यातलं माझं हे पहिलं सेशन आहे. सो थँक्स फॉर कमिंग फर्स्ट ऑफ ऑल. आणि मी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्तोत्र प्रशिक्षण कोर्सेस पण घेते. ज्यात मी वेगवेगळे कोर्सेस स्तोत्र शिकवते. लाइक अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा म्हणजे आपली जेवढी काही स्तोत्र आहेत, ललिता सहस्त्रनाम त्याच्यात मी माझ्याकडे सांगायला मला आनंद होतो, की माझ्याकडे फक्त मुलंच नाही, तर 55-60 वर्षाचे सुद्धा लोकं येऊन शिकतात. यूएस, जर्मनी, इंडियाच नाही, इंडियाच्या बाहेर नाही. मी स्वतः आता यूकेमध्ये आहे सध्या आणि मी तिथूनच सगळं ऑपरेट करते. सो त्याच्यात मी असं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अथर्व शीर्षच घ्यायचं झालं, तर आता अथर्व शीर्ष म्हणजे नावापासूनच त्याची इतकी सुंदर सुरुवात होते. अथर्व, थर्व म्हणजे गरम, हॉट आणि अथर्व म्हणजे शीतल, थंड, कोल्ड. मग जे स्तोत्र आणि शीर्ष म्हणजे मस्तक, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग जे स्तोत्र म्हटल्यामुळे आपलं डोकं शांत राहतं, त्याला अथर्व शीर्ष म्हणतात आणि म्हणून अथर्व शीर्ष हे कायम म्हटलं पाहिजे. आणि मग त्याचा प्रत्येक याचा अर्थ समजावत जेव्हा मी शिकवते आणि अर्थ समजून घेऊन आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचा जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्यावर होत असतो आणि बेसिकली कसं असतं, आपण जे बोलतो घरात इन जनरल सुद्धा किंवा कुठचं स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, जे आणि तेव्हा जे आपण उच्चार करतो, त्यातून जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात, त्यातून आपल्या भोवती ऑरा निर्माण असतो. किती छोटी गोष्ट आहे, पण ही आपल्याला माहितीच नसते आणि म्हणून आपण वाटेल तसं बोलतच राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या भोवती जो ऑरा निर्माण होतो त्याच्यावर होत असतो. जर तुम्ही कुठचाही मंत्र, जप, स्तोत्र काहीही म्हणताना जितकं स्पष्ट उच्चाराने म्हणाल, तितके स्पष्ट व्हायब्रेशन्स निर्माण होऊन तुमच्या भोवती तो एक क्लिअर ऑरा क्रिएट होतो आणि तो मेंटेन करण्यासाठी हे स्तोत्र, मंत्र, जप सतत म्हणत राहिलं पाहिजे. सो हे सगळं मी त्याच्यात शिकवते आणि आजचा माझा जो काय म्हणतात टॉपिक आहे, ते आहे स्वसंवाद आणि त्यातून होणारा आपला व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि संवाद म्हणजे सेल्फ कम्युनिकेशन. काय असतो हा स्वसंवाद? स्वसंवाद म्हणजे स्वतःशी स्वतःचा झालेला संवाद. मग तो कसा करायचा? तो का करायचा? तो केव्हा झाला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी मग मी माझ्या क्लासेस थ्रू इन डेप्थ शिकवते. तर हा स्वसंवाद काय आहे? बेसिकली कसं आहे माहितीये का? आपल्याला आपले इमोशन्स कंट्रोल करत असतात किंवा घडणाऱ्या घटना आपल्याला कंट्रोल करत असतात. जेव्हा एखादी घटना घडते, तर ती घटना सुखकारक किंवा दुःखदायक नसते. पण जी घटना घडल्यानंतर आपण जे सतत विचार करत राहतो, त्या विचारांनी आपण दुःखी होतो किंवा सुखी होतो. त्यामुळे ह्या विचारांवर आपल्याला कंट्रोल केला पाहिजे. एक साधं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर एक नवं लग्न झालेलं जोडपं आहे. ती जी मुलगी आहे सासरी गेली, तिचा पहिला दिवस वगैरे आणि ती पहिल्याच वेळी जेवण करणार आहे. हे सगळ्यांनाच रिलेट होतं लगेचच. तर ती पहिल्याच दिवशी जेवण करणार आहे. तर घरात माणसं असतात. मग कोणी आत्या आहे, मामा आहे, मामी आहे. "तुझी सासू ना खूप छान जेवण करते हां. तुझी सासू खूप सुगरण आहे." ह्याच्यात कमी म्हणून काय तर नवराही एक वाक्य म्हणतो, की माझ्या आईच्या हातची चव ना आजपर्यंत कोणाच्याच जेवणाला आलेली नाहीये. ती बिचारी पुरती घाबरून जाते. आणि मग तिचा संवाद सुरू होतो. बेसिकली ती पण छान सुगरण असते. तिलाही छान जेवण करता येत असतं. पण तो जो संवाद तिच्या मनात सुरू होतो, की "अरे बापरे! माझ्या सासूबाई तर एवढ्या छान सुगरण आहेत, छान जेवण करतात. मी पहिल्यांदा करते, आता मला जमेल की नाही? मीठच जास्त होईल, तिखटच होईल किंवा आणि काय?" आणि मग तो जो विचार तिच्या मनात सुरू असतो, तो विचार घेऊनच ती जेवण करते
आणि तो विचार तिच्या शरीरात उतरतो आणि त्यामुळे मग जेवण कदाचित अळणी होतं किंवा खूपच तिखट होतं. म्हणजे जिला व्यवस्थित जेवण करता येतं ती सुद्धा मिस्टेक करते. तर हा स्वसंवाद आपण कसा चेंज करायचा? तर बेसिकली ह्यावेळी आपण असा विचार करायला पाहिजे, माझ्या सासूबाई सुगरण आहेत ना, तर मी त्यांचीच सून आहे. मी पण चांगलंच जेवण बनवते आणि आजही मी चांगलंच जेवण बनवणार. बघा जेवण कसं रुचकरच बनेल. तो हा जो स्वसंवाद आहे, तो आपल्याला बदलता आला पाहिजे. एकच घटना आहे, पण त्याचे 2 विचार होते. पहिल्या विचारात होतं, की नाही मी करू नाही शकत. माझ्या सासूबाई एवढ्या छान जेवण करतात. पण दुसरा विचार असा होता, की सासूबाई सुगरण आहेत, तर मी पण त्यांचीच सून आहे. मी का नाही चांगलं जेवण करणार? किती साधा फरक आहे दोन्ही विचारांमध्ये. पण हे विचार आपल्याला करता आले पाहिजेत. आणि त्यासाठी फार छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या. जेव्हा आपल्याला एखादं काम करायचं असतं किंवा आपण कोणी आपल्या घरात स्टुडंट असतील, कुठची मोठी एक्झाम द्यायची असेल, तर संवाद काय असतो आपल्या मनात? बापरे! ही एक्झाम ना खूप टफ असते. जे खूप टफ असते. मी खूप ऐकलंय. मी पहिल्या झटक्यात क्लिअर करेन की नाही? नाही. हा विचारच नाही डोक्यात आणायचा. स्वसंवाद काय झाला पाहिजे? तर स्वतःच्या विकासासाठी झाला पाहिजे. मग कसा झाला पाहिजे तो तेव्हा परीक्षेच्या वेळी? मी माझा अभ्यास पूर्णपणे केलेला आहे. मला सगळं वेळेत आठवणार आणि मी परीक्षेत व्यवस्थित मार्क मिळवणार. दॅट्स इट. किती साधी गोष्ट आहे, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण केल्या ना, एखादं प्रेझेंटेशन असतं ऑफिसमध्ये, खूप टेन्शन असतं. टेन्शन येतंच, प्रश्नच नाही. प्रत्येकाला येतं. आता इथे जेव्हा मी लेक्चर द्यायला येणार होते, तर भले मी इतके वर्ष सगळे लेक्चर्स घेते, पण तरी मला टेन्शन आलंच होतं ना. मग मी मी तेव्हा आरशात बघून स्वतःशी बोलले, "नाही मंगल, यू कॅन डू इट. तू करणार, तू नेहमीप्रमाणे करणार." हा स्वसंवाद झाला पाहिजे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वसंवाद घडवण्यासाठी काय वयाची काही मर्यादा नाहीये. फक्त तो कसा घडवला पाहिजे, हे एकदा लक्षात घेतलं, की बास तुमचा व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमची तुम्ही करू शकता. पहिल्यांदी एक करायचं, की मी बरेच वेळेला बघितलं माझ्याकडे माझ्या हाताखालनं इतके स्टुडंट्स जातात. त्यांचं कायम वाक्य असं, "मावशी माझ्या ना लक्षातच राहत नाही. मावशी माझं ना होमवर्क कंप्लीटच होत नाही." मी म्हटलं, "का असं बोलता? तुम्ही तुमच्या शरीराला हे खाद्य देताय, की माझ्या लक्षात राहत नाही, माझ्या लक्षात राहत नाही, माझ्या लक्षात राहत नाही." मग शरीर म्हणतं, "ठीक आहे ना, हिने एक्सेप्ट केलंय, हिच्या लक्षात राहत नाही, तर मी पण त्याप्रमाणेच ॲक्ट करणार." आणि मग तुमचं मन आणि बुद्धी यांच्यात तो संवाद होतो. मन म्हणतं, "मला लक्षात राहत नाही." मग शरीर त्याला रिएक्ट करतं. आणि मग खरंच तुमचं असं होतं, की हळू-हळू तुम्हाला खरंच लक्षात राहणं होतच नाही. कुठची महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरून जाता. त्यापेक्षा कायम स्वतःला सांगा, "मला लक्षात राहतं. मला प्रत्येक गोष्ट लक्षात राहते. मला हे काम करायचंय आणि मी ते यशस्वीरित्या पार पाडणारच." ह्याला म्हणतात स्वसंवाद. नाहीतर मग स्वसंवाद सुद्धा 2 प्रकार आहेत. स्वसंवाद एक तर सुसंवाद असू शकतो किंवा कुसंवाद असू शकतो. मग तो आता स्वसंवाद आपल्याला सुसंवाद करायचा का कुसंवाद? ते आपल्याला ठरवायचंय. जेव्हा आपण ऑफिसला निघतो, बरेच वेळेला आपली बस थोडक्यासाठी मिस होते. कारण तेव्हा आपल्याला एकतर निघायला उशीर झालेला असतो आणि आपलं तेच चालू असतं सारखं. "अगं आई घड्याळ दे, अगं आई डब्बा दे, माझी बस जाणार. माझी बस जाणार, माझी बस मिस होणार. लवकर मला रुमाल दे, लवकर मला बॅग दे, माझी बस मिस होणार." आपण काय हा ऑरा क्रिएट करतो, ती परिस्थिती आपण ऑलरेडी निर्माण करून ठेवतो, की बस मिस होणार. आणि मग बरेच वेळेला असं होतं, की आपण स्टॉपवर पोहोचतो आणि आपल्या समोरनं बस जाते. सो हा विचार आपल्याला बदलता आला पाहिजे, तेव्हा तो सुसंवाद होईल. अदरवाईज कुसंवाद होईल आणि त्यामुळे आपली जी पर्सनल डेव्हलपमेंट आहे ती कमी होईल. त्यामुळे कायम स्वतःशी बोलताना पॉझिटिव्ह बोला. आता जेव्हा हे कोरोनाचं सगळीकडे सुरू होतं, रोज बातम्या यायच्या, रोज उठून तेच. आज काय बाजूच्या बिल्डिंगमध्ये झालं, आज काय माझ्याच विंगमध्ये झालं, आज काय माझ्याच वरच्या फ्लॅटमध्ये झालं. अजिबात मी न्यूज तर ऐकायचेच नाही. कारण आपण जे ऐकतो, आपण जे बोलतो, त्यामुळे आपलं काय म्हणतात, आपलं शरीर घडत असतं. ही गोष्ट इतकी साधी आहे, पण ती आपल्या लक्षातच येत नाही. मग मी काय केलं, मग मी रोज स्वतःला सांगायचे, आय एम फिजिकली फिट आणि मेंटली आय एम काम.
म्हणजे मग डोकं असं भणभणत नाही, अरे आज ह्याला कोरोना झाला, उद्या त्याला झाला. नाही. तुमच्यापर्यंत तो नक्कीच येणार नाही. कारण तुम्ही तो ऑरा करून ठेवला, आय एम फिजिकली फिट, मेंटली रिलॅक्स्ड अँड काम. मग त्या घडलेल्या घटनेचा आपल्यावर परिणाम होत नाही. आता फॉर एक्झाम्पल घ्या, दोन मित्र आहेत. ओके. आपण टाइम बिंग नावं घेऊया, सुरेश आणि रमेश. ओके. हे उदाहरण कदाचित तुम्ही ऐकलंही असेल ह्याच्या आधी. 2 मित्र आहेत सुरेश आणि रमेश. ते सुरेशने रमेशकडनं लोन घेतलेलं असतं. काही ₹1000 किंवा काय असेल ते ₹50,000. आणि नंतर कालांतराने एक 2-4 महिन्याने रमेश अचानक हार्ट अटॅकने मरतो. घरातच असतो. त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो. त्या रमेशची बायको त्याच्या जवळ आहे. तिला हा धक्का सहन होत नाही आणि ती चक्कर येऊन पडते. त्याच्या मुलालाही फार वाईट वाटतं आणि तो ढसाढसा रडत असतो, की बरोबर आहे त्याचे वडील आहेत शेवटी ते. त्याच्या नोकरालाही वाईट वाटतं, की अरे आपले मालक गेले. ही न्यूज त्यांच्या शेजारच्यांना कळते. तो पेपर वाचत बसलेला असतो. तो त्याच्या बायकोला हाक मारतो, म्हणतो, "अरे ऐकलंस का? रमेश गेला, त्याला हार्ट अटॅक आला." ती म्हणते, "काय बाई, आजकाल कोणाचा भरोसा नाही, कोणत्या वयात काय होईल." असं म्हणून ती तिच्या कामाला निघून जाते. तो पेपर वाचायला कंटिन्यू करतो. थोड्या वेळाने रमेशची न्यूज सुरेशला कळते. सुरेश म्हणतो, "चला, बरं झालं. निदान मला आता लोन तर त्याला परत नाही द्यावं लागणार." त्याच्या मनात हा विचार आला, तो आनंदी झाला. बायको दुःखी झाली, मुलगा दुःखी झाला. थोड्या वेळाने डॉक्टर येतात आणि अचानक त्याचा हार्ट पंप करायला. तिला आनंद होतो आणि त्या अचानकच्या सुखद धक्क्यामुळे ती पुन्हा चक्कर येऊन पडते. मुलालाही आनंद होतो, की "अरे वाह! माझे बाबा जिवंत आहेत." आणि आनंदाश्रू येऊ लागतात. म्हणजे पुन्हा तो रडायला लागतो. पुन्हा त्यांच्या शेजाऱ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचते. तो पंप करायला लागला, डॉक्टरांनी प्रयत्न केला. ती म्हणते, "आजकाल डॉक्टरांचा तर काहीच भरोसा नाही. काहीही सांगतात." म्हणजे तो जिवंतच होता आणि जिवंत माणसालाच त्यांनी मारून टाकलं होतं. असं म्हणून ती पुन्हा कामाला निघून जाते. रमेशला कळतं, की सुरेश जिवंत झाला. तो पुन्हा दुःखी होतो. "अरे, अरे, अरे! आता मला त्याचे पैसे परत द्यायला लागणार." म्हणजे बघा, ही एकच घटना आहे, पण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाचा घडलेला तो विचारांद्वारे घडलेला संवाद वेगवेगळा आहे. त्यामुळे त्याची बायको दुःखी पण झाली, आनंदी पण झाली. त्याच्याकडनं लोन घेणारा तो मित्र दुःखी पण झाला, आनंदी पण झाला. आधी त्याला विचार काय आले, की चला तो गेला, आता लोन द्यायला नको, म्हणून तो आनंदी झाला. नंतर जेव्हा न्यूज आली त्याला असं झालं, की "अरे बापरे! आता मला पैसे परत द्यावे लागणार." म्हणून तो दुःखी झाला. म्हणजेच काय, घडणारी घटना ही आनंददायक किंवा दुःखदायक नसते. तर घटना घडल्यानंतर तुम्ही जो संवाद करता, त्यामुळे तुम्ही आनंदी किंवा दुःखी होता. सो पॉझिटिव्ह स्वसंवाद करायला शिका. त्याच्यासाठी मी संस्कार वर्गात सुद्धा मुलांकडनं हे करून घेते रोज, की त्यांना सांगते आरशात बघून बोला. ह्या आपल्याला ट्रिव्हियल वाटतात हो गोष्टी. काय आरशात बघून बोलायचं? पण तो ते जे काम करतं ना आपल्यावर खूप वेगळं असेल. माझ्यात किती फरक झालाय. मी किती पुढे गेले. आणि एक कॉम्पिटिशन फक्त स्वतःशीच करा. इतरांशी कधीही कॉम्पिटिशन ठेवू नका. दर दिवशी कॉम्पिटिशन करा स्वतःशी. रोज सकाळी उठलं की स्वतःला विचारा, "मी काल काय केलं? मी काल काय चुका केल्या? मी परवा काय केल्या होत्या? मग त्या काल मी रिपीट केल्या का? मग आज त्या मला करायच्या नाहीयेत." हा झाला स्वसंवाद. स्वतःला विचारा. कसं असतं माहितीये का, आता थोडक्यात सांगायचं म्हणजे मन हे इच्छा निर्माण करण्यासाठी असतं आणि शरीर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतं. मग जेव्हा तुमच्या मनात कुठची इच्छा येते, ऑलरेडी माझ्याकडे 2 घरं आहेत, 4 गाड्या आहेत आणि तरी माझं मन म्हणतं, की नाही आता तुला ऑडी घ्यायची आहे. तुम्ही मनाने शरीराला प्रिपेअर केलं पाहिजे, की जर मला ऑडी घ्यायची आहे, तर मला आणि इन्कम वाढवलं पाहिजे. मग ते इन्कम चांगल्या मार्गानेच आलं पाहिजे. मग मला जास्त वेळ काम केलं पाहिजे. मग ते काम करण्यासाठी माझं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे. मग शरीर सुदृढ राहण्यासाठी मला काय-काय केलं पाहिजे?
असा जेव्हा संवाद सुरू होतो ना मनाचा आणि शरीराचा, मग आपल्याला एक-एक सवय लागत जाते आपोआप. रोज एक्सरसाइज होते, रोज पौष्टिक आहार घेतला जातो आणि दिवसात 24 तासातले 10 मिनिटं तर स्वतःसाठी काढलीच पाहिजेत. मी हे कुणाचंच ऐकून घेत नाही कधी, की आम्हाला वेळच मिळत नाही दिवसभरात स्वतःसाठी. नाही, असं होऊच शकत नाही. 10 मिनिटं कमी झोपा, 10 मिनिटं लवकर उठा, कसंही. पण दिवसभरात 10 मिनिटं स्वतःशी बोललं पाहिजेच. इमिजिएट आरशात जाऊन मी बोलते स्वतःशी. आत आ आ स्वतःचा दिवस स्वतः प्लॅन करा सकाळी. ही सवय लावून घ्या, की मला प्लॅन करायचंय सकाळीच. आणि प्लॅन तुम्हाला लिहायला वेळ नसेल, कंटाळा येत असेल, नो इश्यूज. स्वतःशी बोला, की आज मला दिवसभरात ह्या-ह्या गोष्टी करायच्याच आहेत आणि त्या मी पूर्ण करणारच आहे. मग आपोआप ना, जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता, स्वतःशी बोलणं म्हणजे मनाशी बोलणं आहे. मग जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता, मग मन तुम्हाला सांगतं, "अरे, आज तुला हे करायचंय. मग त्यासाठी तू काय-काय केलंयस? तू किती वेळ दिलायस त्या कामासाठी किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी तू काय-काय स्टेप्स घेणार आहेस?" मग अकॉर्डिंगली शरीर त्याप्रमाणे ॲक्ट करायला लागतं. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल रिॲक्शन ते असं असतं. तर असा आहे स्वसंवाद जो घडला पाहिजे, तो जो केलाच पाहिजे आणि लहान मुलांना जर आत्तापासून सवय लावली आपण आणि कारण त्यांचं वय आहे आत्ता, की आपण त्यांना ज्या साच्यात आपण त्यांना ठेवू त्याप्रमाणे ते बनणार आहेत. सो त्यांना हे सांगा, त्यांना सवय लावा, स्वतःशी बोललं पाहिजे, की मला ही सुधारणा करायची आहे आणि मी ती करणार. बी पॉझिटिव्ह ऑल्वेज. लोकं म्हणतात, "काय बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह सांगत असते. काय होतं त्याने?" अरे आधी करून तर बघा, मग सांगा होतं की नाही. मग मी सांगते नाही झालं तर आणि काय करायचं? पण आधी करा तर. ते बी पॉझिटिव्ह म्हणताना तरी पॉझिटिव्हली म्हणा, तेव्हा त्या बी पॉझिटिव्हचा तुम्हाला फरक मिळणार आहे. म्हणतानाच म्हणणार, "अरे ही सांगते म्हणून करायचंय." नाही, मग नाही होणार. जर कुठची गोष्ट नाही पटली, खरंच करू नका. जेव्हा 100% मनाने ती पटेल, गो फॉर इट. ती होणारच. सो असा आहे स्वसंवाद आणि त्यातून होणारा व्यक्तिमत्व विकास, की तुम्हाला जर काही चांगली सवय लावून घ्यायची असेल, तर आधी स्वतःशी बोला. स्वतःला सांगा, की मी हे करू शकते. मला हे करायचंय. मला माझी ही सवय बदलायची आहे. जेव्हा तुम्ही हे वारंवार स्वतःला सांगता, तेव्हा ते होतं. म्हणजे प्लीज जितकं जमेल तितकं चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगलं बघा. वेळ नसेल तर भरपूर आपल्याकडे सोर्सेस आहेत, की ऑनलाईन ऑडिबल आहे. कितीतरी पुस्तकं तुम्ही ऑडिओ ऐकू शकता. चालू करून ठेवा ना, काम करता-करता ऐका, ऐका. त्याचा फरक पडतो आपल्या शरीरावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर आणि आपले इमोशन्स आपण कंट्रोल करायचंय. आपला रिमोट कंट्रोल आपल्या इमोशन्सच्या हाती नाही द्यायचा. नाही द्यायचा. आणि ही गोष्ट फक्त स्वसंवादातनं घडू शकते. सो स्वसंवाद करायला शिका. मी रोज सकाळी स्वतःला उठून सांगते. मी स्वतःला आय लव्ह यू म्हणते. कारण आधी स्वतःवर प्रेम करा आणि एक्सेप्ट इट. जे काही तुमच्यात आहे ना, ते आधी एक्सेप्ट करायला शिका. त्यामुळे आधी एक्सेप्ट करा, एखादी गोष्ट येत नसेल तर एक्सेप्ट करा. मग त्याच्यावर संवाद करा, की मला जर हे येत नाहीये, मला म्हणजे काही जणांना काही-काही गोष्टींचा न्यूनगंड असतो, की माझी उंची कमी आहे किंवा काहीही असू शकतं मग त्याच्यात, की माझे दातच पुढे आलेत किंवा मला चष्माच आहे. कशाचाही न्यूनगंड लोकं घेतात. तर त्यातून वरती येण्यासाठी स्वसंवाद करायचा. की ठीक आहे ना, मला चष्मा आहे, पण तरी मी छानच दिसते. मी छानच आहे. हे सगळं केलं पाहिजे या स्वसंवादातून. त्याला म्हणतात स्वसंवाद. न्यूनगंड जर तुम्हाला तुमचे सोडायचे असतील, तर हा स्वसंवाद गरजेचा आहे. त्याच्यासाठी पहिलं काय तर आधी एक्सेप्ट करा, की स्वतःशी एक्सेप्ट करा, की ठीक आहे माझ्यात ही कमी आहे. नो प्रॉब्लेम. स्वतःशी एक्सेप्ट करा. मी म्हणतच नाही तुम्ही 4 लोकांमध्ये एक्सेप्ट करा. नाही. स्वतःशी एक्सेप्ट करा आणि मग त्याच्यावर काम करा, की जर मला ही गोष्ट सोडायची असेल, तर मला काय केलं पाहिजे?
मग आपोआपच तुम्हाला तुमचं शरीर पण त्यासाठी साथ देणार, मनही साथ देणार आणि त्याप्रमाणे तुम्ही कामही करायला लागणार. हे हँड इन हँड आहे बेसिकली. जसं तुमचं मन बोलेल तसं शरीर करतं. जसं तुमचं शरीर सांगेल तसं मन विचार करतं. त्यामुळे दोन्हीचे विचार आधी क्लिअर पाहिजेत, की मला काय करायचंय? कसं करायचंय? या स्वसंवादातनं आपोआप तुम्हाला प्लॅनिंगची सवय लागेल. या स्वसंवादातनं तुमचे न्यूनगंड निघून जातील. या स्वसंवादातनं तुम्हाला जे हवंय, ते तुम्ही मिळवू शकाल. सकाळी उठताना किंवा उठल्यावर स्वतःला सांगायचं, की आय एम रेडी फॉर चेंज. आज दिवसभरात जो काही चेंज येणार आहे, मी त्यासाठी तयार आहे. आजचा दिवस माझ्यासाठी काय म्हणतात, एक चुनौती आहे. मग त्या चुनौतीसाठी मी रेडी आहे. आज दिवसभरात जे काही घडणार आहे माझ्याबरोबर, ते सगळं चांगलंच घडणार आहे. बघा हे जेव्हा तुम्ही रोज स्वतःशी बोलता आपोआप आजूबाजूची परिस्थिती बदलते. रात्री झोपतानाही ना विचार करायचा. हे म्हणूनच झोपायचं स्वतःशी. आजचा दिवस अतिशय चांगला होता. आज मी सगळं चांगलंच मिळवलं आणि आता उद्यासाठी मी पुन्हा तयार होणार. आजचं जे झालं ते झालं. ते ना त्याचं बर्डन किंवा त्याचं ओझं घेऊन रोज पुढे नाही जायचं. जे आज झालं ते आज सोडता आलं पाहिजे. तर तुम्ही नवीन विचार कराल. साधं एक्झाम्पल एखादा डब्बा आहे. तो डब्बा रिकामा आहे. ओके. तर त्याच्यात तुम्ही बेसन लाडूही भरू शकता, रवा लाडूही भरू शकता, चॉकलेटही भरू शकता, चिवडाही भरू शकता. म्हणजे तुम्ही काहीही भरू शकता कारण तो डब्बा रिकामा आहे. पण जर तो डबा तुमचा भरलेलाच असेल, तर तुम्ही आणि त्याच्यात काय भरणार? त्यामुळे आधी डबा रिकामा करा. तर तुम्ही नवीन गोष्ट त्याच्यात भरू शकाल. त्यामुळे त्या दिवशीचं जे काही आहे ते त्या दिवशी सोडता आलं पाहिजे. आणि नवीन दिवस नव्याने सुरू करा. ह्याला म्हणतात स्वसंवाद आणि तो करा. इट विल हेल्प यू अ लॉट. खूप सक्सेस मिळेल ह्याने तुम्हाला. खूप गोष्टी आपल्याला अचीव्ह करता येतात ह्याने. आणि त्यामुळे आपण आपला विकास घडवू शकतो आणि तो घडतो. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे, की मला हे करायचं. तुम्हाला क्लिअर पाहिजे, की मला स्वसंवाद काय करायचा आहे. आणि ह्या विचारांना तुमचा कंट्रोल घेऊ देऊ नका. तर या विचारांवर तुमचा कंट्रोल ठेवा. तर विकास आपला जो म्हणजे काय म्हणतात आपला सक्सेस आपल्याला लवकर मिळेल. तर असा असतो स्वसंवाद जो तुम्हाला तुमच्याशी घडवून आणायचा आहे आणि यापुढे पण मी असे सेशन्स काही टॉपिकवर घेईन. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मला नक्की पिंग करा. मी तुम्हाला काही सजेशन असेल तर प्लीज मला सांगा. आजच्या सेशन बद्दल पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज गो अहेड. की काही सुधारणा हवी आहे किंवा काय? किंवा कसं वाटलं ओव्हरऑल? आणि मग त्यानंतर आपण संपवू. छान. ओव्हरऑल छान वाटलं मला. आणि मला वाटतं असं की माझ्या मुलाला मी लावू क्लासेस. तर मग माझे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस सुरू असतात, अँगर मॅनेजमेंटचे सुरू असतात. सो थोडासा मला वेळ द्या, पण मी नक्की सुरू करेन आणि मी तुम्हाला नक्की सांगेन. हां? चालेल. आणि काय प्रश्न वगैरे असतील तर प्लीज विचारा. अदरवाईज आपण नक्की नेक्स्ट टाइम भेटू आणि नेक्स्ट टाइम मी लिंक पाठवेन ते तुम्ही नक्की शेअर करा लोकांबरोबर. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ दे. तुम्ही माझं YouTube चॅनल पाहिलंय की नाही मला माहित नाही. YouTube चॅनलवर पण माझे बरेच व्हिडिओ आहेत, ज्याच्यात मी बऱ्याच गोष्टींवर बोलते. तर तोही सबस्क्राईब करा आणि नक्की सेशन्स नाही जमले तर ॲटलीस्ट YouTube चॅनल ऐका. मस्त झालं खूप मंगल. हो, थँक यू सो मच. आणि चांगले विषय हाताळतीयेस त्यानिमित्ताने खूप
एकतर अभ्यासपूर्ण बोलतीयस त्यामुळे चांगलं कानावर पडतंय, बरं वाटतंय. आमचाही कॉन्फिडन्स वाढतोय. चालू ठेव सेशन, ऍटलीस्ट रेग्युलर क्लासेस होत नाहीयेत तर निदान ह्या सत्रांमार्फत तरी संवाद आपला चालू राहील, नक्की. एक नर्चरिंग चालू राहील, बरं वाटेल. आणि अभ्यास पूर्ण म्हणशील तर कसं, कारण माझी जबाबदारी आहे ना, मी कोणाला काय देते Correct, correct. चुकीचं नाही गेलं नाही, आता मला म्हणजे झलक म्हणलीस तरी चालेल, मला पूर्ण ऐकताच आलं नाही, झलक ऐकता आली, पण तेवढ्यावरून मी सांगू शकते की खूप टू द पॉइंट आणि अभ्यासपूर्ण बोलत होतीस. आणि मला एवढंच अगदी छान नमूद करायचंय की बोलण्यामध्ये वजन होतं, बरं वाटलं ऐकताना. थँक्यू काहीतरी थँक्यू. चांगलं कानावर पडतंय आणि कळतंय म्हणजे की खूप एकतर स्वतः मिळवून मग ते तू मांडतीयस समोर सगळ्यांच्या. त्यामुळे ते जाणवतंय की आपण नुसत्याच गप्पा किंवा नुसतंच काहीतरी संवाद नाही, तर त्यातनं बरंच मिळतंय, चांगले मुद्दे ऐकायला मिळतायत. काय आलंय माझ्या डोक्यात, तर बघूया आता. आणि मी पुढे नेईन हे, आणि वेगवेगळ्या टॉपिकवर आपण बोलत जाऊ नेहमी. आणि हो तुम्हाला हो, नाही खूप चांगलं झालं. म्हणजे ऐकायला काय म्हणायचंय मला की तो जो संवाद आहे ना तो चालू ठेव, कारण हो. असे काही पोषक गोष्टी कानावर पडणं हे सध्या खूप गरजेचं आहे. आणि ते करतीयस ना त्याच्यात खंड नको पडू देऊस. जसं जसं जेवढं जेवढं जमेल ना आम्हाला देत राहा. हो हो. सुरुवातीलाच त्यांना म्हटलं की कसं, शेवटी हो. नुसतं समाजाकडनं घेत राहायचं नाही, तर काहीतरी हो, दिलं हो. पण पाहिजे. आणि त्यासाठी चांगलं बोलतीयस, त्यामुळे मैत्रीण म्हणून तर आहेच, सपोर्ट जिंदाबाद आहे. पण म्हणजे काय एक श्रोता आहे किंवा एक चांगलं काहीतरी ऐकायला मिळतं ह्या दृष्टीने एक प्रेक्षक वर्गात बसूनही मला खूप बरं वाटतंय की चांगलं कानावर पडतंय. आणि ते तेवढं चालू ठेव, म्हणजे जसं हो तुला ना. जमेल तसं तेवढं त्याच्यात अजिबात बंद होऊ देऊ नकोस. नक्की नक्की नक्की. Yes. आणि थँक्यू, तुम्ही आलात त्याबद्दल. आणि नेक्स्ट टाइम, आणि म्हणजे तुम्हाला लिंक पाठवले की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त हो हो, लोकांपर्यंत नक्की. हे विचार पोहोचतील. आणि पुढचं टॉपिक जर तुम्हाला हवं असेल की या टॉपिकवर आपण बोलूयात, तर हा, मला तसंही सुचवलं तर चालेल ना, म्हणजे नक्की काही नक्की. सजेशन. एनी टाइम एनी टाइम. ओके ओके. चला तर मग थांबूया आज इथेच. हो हो हो, चालेल चलो बाय, चालेल. टेक केअर, सगळ्यांनी धन्यवाद धन्यवाद. अच्छा, काळजी घे. हा, बाय. बाय.